नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान वाटप सुरू। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे। प्रथम 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान येणार असून हे अनुदान 2 टप्प्यात जमा करण्यात येणार आहे। प्रथम 19 जिल्ह्यांची यादी सरकारनं जाहीर केलेली आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून पैसे जमा होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्याही क्षणी डीबीटीच्या माध्यमातून थेट 50,000 रुपये जमा झाल्याचे SMS तुम्हाला येऊ शकतात, कारण राज्य सरकारनं अखेर निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, या 50,000 अनुदान वाटपाच्या यादीत प्रथम 19 जिल्ह्यांना प्रथम मान मिळालेला आहे आणि या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही क्षणी 50,000 रुपये जमा झाल्याचा SMS येऊ शकतो, कारण राज्य सरकारनं अतिशय तातडीनं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार, कोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत, ती यादी आपण पाहूया। जर सरकारने सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला 2 कामे तात्काळ करावे लागतील, जर तुम्ही हे 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला 50,000 रुपयाला मुकावं लागणार आहे। बघा त्यांनी काय म्हटलेले, बघा सरकारने सांगितलेले 2 कामे तुम्ही तात्काळ केली तर तुमच्या पण खात्यात सर्वात आधी 50,000 रुपयांचं अनुदान जमा होईल। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे जर शेतकऱ्यांनी केली नाहीत तर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार नाहीत। बघा, 50,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला पदरात पाडून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ही 2 कामे पूर्ण करा। मग ते 2 कामे कोणती आहेत ते पाहूया। मात्र हे 2 कामे सांगताना व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्ही 50,000 रुपये अनुदानाला या ठिकाणी मुकणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारनं 2026 आणि 2027च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम माफ करण्याची घोषणा, त्याचसोबत रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदानाची घोषणा राज्य सरकारनं अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। 50,000 रुपये अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधून थेट डीबीटीचे बटन दाबून 50,000 रुपयांच्या अनुदानाचे वितरण करणार आहेत। त्यांनी डीबीटीचे बटन दाबताच थेट 50,000 रुपयांचं अनुदान एकाच वेळी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। त्यामुळे ते कोणत्याही क्षणी डीबीटीचे बटन दाबू शकतात। त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता किंवा टेन्शन घेण्याची या ठिकाणी गरज नाही आहे। बघा, डीबीटीची प्रक्रिया ही फार जलद गतीनं आहे, त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री डीबीटीचे बटन दाबतील त्यावेळी अवघ्या 30 ते 35 मिनिटातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येऊन जातील। त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही। मित्रांनो, 50,000 रुपयांची पात्रता यादी या ठिकाणी आलेली आहे। प्रथम 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये अनुदान येणार आहे। आता ते 19 जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया, पण त्याआधी मी सुरुवातीला म्हणलं होतं की तुम्हाला 2 कामे करावे लागणार आहेत। त्यापैकी पहिलं काम म्हणजे जर तुम्ही फार्मर ID काढले नसेल तर फार्मर ID काढून घ्या। त्याचबरोबर दुसरे काम म्हणजे तुमच्या बँक खाते लिंक आहे का ते बघा, म्हणजे KYC करून घ्या, कारण हे 50,000 रुपयांचं अनुदान थेट डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। त्यामुळे हे 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। बघा, आता आपण पात्रता यादी आणि पहिल्या टप्प्यात वाटप होणारे 19 जिल्हे आणि हे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार ही माहिती आता या ठिकाणी पाहूया। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी येणार आहे, म्हणजे त्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बीड, लातूर, नाशिक, यवतमाळ, नागपूर, अमरावती, धुळे, गोंदिया, कोल्हापूर, रायगड, ठाणे, गडचिरोली, पुणे, सोलापूर, त्यानंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि रत्नागिरी या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 50,000 रुपयांचं अनुदान येणार आहे। आता सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न की पैसे कधी जमा होणार। मित्रांनो, 10 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीबीटीचे बटन दाबून हे पैसे वितरित करतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात
अवघ्या 30 ते 35 मिनिटात पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाल्याचे SMS पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.